हाय, मी आराध्या आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मी समर्थाचं शूट करायचं ठरवलेलं. त्याच्यासाठीच मी मार्केटमध्ये जाऊन तिच्यासाठी क्यूट अशी नथ आणलेली आणि साडी पण घेतलेली तिच्यासाठी नऊवारी. आणि हा कलर समर्थावर खूप जास्त सूट होतो, त्यामुळे कधीही मी तिला कपडे घ्यायचे असतील ना, त्यावेळी जास्त ते पिंक कलरमध्येच घेते. त्याच्यानंतर रात्री मी इथे तिचे शूटची तयारी केलेली, म्हणजे जास्त काही नाही, नॉर्मलच केलेलं. जास्त वेळ पण नव्हता माझ्याकडे, कारण समर्थाला झोप आलेली. कारण तिचा झोपेचा, जेवायचा टायमिंग, सगळे टायमिंग तिचे फिक्स असतात. त्यामुळे इथे जेवढं जमेल ना तेवढं मी सिंपल डेकोरेशन केलेलं, जास्त काही केलं नव्हतं. आणि मी एकटी पण होती आणि बाकीचं मग ते सगळे आल्याच्या नंतर आम्ही करायला घेतलेलं. आणि समर्था पण ते ज्वेलरी घातलेली ना, त्यामुळे तिला ती जास्त टोचत होती, त्यामुळे ती जास्त अजून किलकिल करत होती. आणि तिचा झोपेचा पण टायमिंग झालेला होता. पण बऱ्यापैकी तिने शूट करायला दिलं, म्हणजे जेवढं जमेल ना तेवढंच आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि खूप छान छान तिचे फोटोज व्हिडिओज आलेले. मात्र रिंग लाईट भेटल्याच्या नंतर मॅडमांची झोपच उडून गेली. त्याच्यानंतर तिने व्यवस्थित फोटो काढायला दिले आणि खूप गोड दिसत होती. एकदम ट्रेडिशनल मराठी मुलगी, एकदम छान दिसत होती. आणि ती साडी पण तिच्यावर ना खूप जास्त सूट करत होती. त्यामुळे समर्थाला ह्या लुकमध्ये बघून तर मला खूप जास्त आवडलं, कारण हे आयुष्यभरासाठी मेमरी राहतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी पण तिला आम्ही रेडी केलेलं असं छान असं. आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नूतन वर्षाच्या पण शुभेच्छा. आणि आमच्या सोसायटीमध्ये पण गुढीपाडव्याचं पूजन होतं, तिथेही सगळं तेच चालू होतं, म्हणजे गुढीपाडव्याचं पूजन वगैरे चालू होतं तिथे. आणि खूप भारी वाटतं. आपले सण इथेही साजरे करतात, कोकणात तर करतात, पण इथेही मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी करतात. आणि खूप छान वाटत होतं, सगळं सजवलेलं होतं. त्यानंतर मॅडमांची रिंग लाईटसोबत इथे मस्ती चालू झालेली. म्हणजे रिंग लाईट बघल्यावर ना तिला खूप जास्त फोटोज व्हिडिओज काढायला आवडतात. असं तर बिलकुल काढून घेत नव्हती, पण खूप जास्त कोऑपरेट करते ती, जेवढं जमेल तेवढं करते ती आम्हाला. म्हणजे आमची मेहनत असते, पण ती पूर्णपणे त्याला रिस्पॉन्स करते. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही शोभायात्रेसाठी गेलेलो, गुढीपाडव्याची शोभायात्रा. आणि इथे खूप सारी वेशभूषा छान लहान लहान मुलांनी केलेली होती. खूप खूप क्यूट दिसत होती. शिवाजी महाराज, त्याच्यानंतर शिवशंकर, महाकाली, त्याच्यानंतर तुळजाभवानी, असे महालक्ष्मी, त्याच्यानंतर मावळे, असे असंख्य छोटी मुलांनी ना ह्याच्यात भाग घेतलेला होता. आणि खूप क्यूट दिसत होती सगळीजणं. महिलांचं लेझिम नृत्य चालू होतं, खूप छान वाटलं. आणि एकदम छान अशी रॅली होती ही गुढीपाडव्यानिमित्त. सो असा संपवला आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.